मग त्या कृषी वर्तमान ह्याचा 25वा अध्याय काढलं का सगळ्यांनी? आणि त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला की तिथं रुपयाचा दृष्टांत सांगितलेला आहे. कशाचा दृष्टांत सांगितला? म्हणा रुपयाचा. चंदा करा ना असं, अरे रुपयाचा म्हणा. हालेलुया. पैसा. आज पैशासाठी लोक बघा ना कसे हाव करतात. रविवार पण सोडत नाहीत. काय करत नाहीये? रविवार पण सोडत नाही, इतकी हाव आहे त्यांना. प्रेज द लॉर्ड. काय काय लोकांना आराधनाला यायला आवडत नाही, काय काय लोकांना प्रार्थना करायला आवडत नाही, आणि काय काय लोकांना वचन पण पाळायला काय आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. रुपयाचा दृष्टा त्या ठिकाणामध्ये एक छोट्या गोष्टीविषयी आपल्याला काय, छोट्या छोट्या गोष्टी नाहीये, ती छोटी गोष्ट नाहीये, ती देवाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आपल्याला वाटतं छोटीशी गोष्ट आहे. आता काडीची पिठी कशी असते बघा ना, काडीची पिठी कशी असते, छोटी. एवढीशी माचीस काय करते, एवढं तिल, एवढंच काडी सगळ्या जंगलाला काय करते, पेटवते. ही जीभ पण, जीभेला आता ही जीभ पण त्या अग्नीसारखीच आहे, पेटून ठेवते. जिभेला पण काय म्हणायचं, बाबा विश्वसुरा. जिभेला पण काय करायचं, आपण काय फोडून टाकतो सगळीकडे. कुणी काय म्हणलं का सगळीकडे बोलून टाकतो. पास्टरनी काय म्हणलं, सिस्टरनी काय म्हणलं, नातेवाईकांनी काय केलं, फोडून टाकतो. आपण काय करतो, बायबल मध्ये सांगितलं तिथं रुपयाचा दृष्टांत आहे. पण त्या ठिकाणामध्ये लोक कसे आहे, विश्वासू आहे. एक जणाला 5 दिलेला आहे, एक जणाला 2 दिलेला आहे, एक जणाला किती दिले, 1 दिलेला आहे. 5 वाल्याने 5 केले. कसं राहायचंय, विश्वासू राहायचंय. विश्वासू राहायला शरीराच्या प्रत्येक पाठला म्हणा, शरीराच्या प्रत्येक पाठला विश्वासू राहायला शिकवायचा आहे. तुम्ही आनंदित आहे का? सांगा ना. तुम्ही मला हसा जरा, माझ्या पुढे जरा हसून दाखवा. हसा ना जरा. म्हणा मी आनंदित आहे. कसं राहायचंय, विश्वासू राहायचंय. शरीराच्या पाठला तुला काय शिकवायचं, विश्वासू राहायला शिकवायचं आहे. छोटी छोटी गोष्ट काय सांगितलं अगोदर, काय काडीच्या पेटीचं उदाहरण दिलंय तुम्हाला मी. काय सांगितलं, एक काडीची पेटी फेकली तर अख्ख्या जंगलाला काय करून टाकते, पेटून टाकते. शरीरामध्ये हा जीव एक कसा आहे, छोटासा अवयव आहे, व तो जंगलाला व तो आग लावणार आहे. प्रेज द लॉर्ड. याकोबाचं पुस्तक काढा. तिसरा अध्याय 1 ते काही वचन वाचा. माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहित आहे. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कयात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्याने आपल्या कयात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला. घोड्याला लगाम लावा, त्याला आपल्या कयात ठेवासाठी त्याला काय करतो आपण, बोला ना, काय करतो आपण, लगाम लावतो. तुम्ही माझ्या बरोबर आहे का? हालेलुया. विचारामध्ये गळून गेले घरी. सांगा ना, घोड्याला लगाम लावायसाठी काय, कशाची गरज आहे? लगाम. तुमच्या आणि माझ्या शरीराला लगाम लावायसाठी कशाची गरज आहे? म्हणा विश्वासाची गरज आहे. विश्वासू ठेवायचं आपलं शरीर. शरीर पण काय करायचं, जिभेला पण इकडचं तिकडं, तिकडचं तिकडं, गल्लीतलं दिल्लीतलं गल्लीमध्ये असं पाहिजे का? जिभेला सुद्धा काय करायचं, छोट्या छोट्या गोष्टीविषयी काय करायचे. जीव हा छोटासा काय आहे, अवयव आहे. वाचा त्याच्यामध्ये 5 मध्ये. तशी जीभ ही लहानसा अवयव. छोट्या छोट्या गोष्टीविषयी तुम्हाला मोठ्या कोणाबरोबर विश्वासू राहायचा आहे? देवाबरोबर. जीभ कशी आहे, छोटासा अवयव आहे. छोटासा आहे, मोठ्या गोष्टींची लय मोठ्या गोष्टी करून टाकतो. एक शब्द आपण बोललो तर घरामध्ये भांडणं. हालेलुया. नवऱ्याला असं बोललं तर मग धप्पाकुटी चालू होती. मग काय होती, कुणी बोलण्यावर डिवोर्स देतात, कुणी नुसतंच काहीतरी वाकडा शब्द गेला तर काय होतं, पार कोर्टामध्ये केसेस जातात. कुठं जातात? कोर्टामध्ये. डिवोर्स वर येतात. लहानशी गोष्ट आहे. जीभ काय म्हणतो आपण, लहान आहे, पण काय करते, तुम्ही असं नका समजू. या 5,000 रुपयाचा दृष्टी 25 अध्यायामध्ये काय सांगितलं, 5,000 किती,
रुपयाचा दृष्टांत आहे. त्या रुपयाच्या दृष्टांतामध्ये त्याला 5 दिले. 5च दिले का? किती दिले? 5 दिले. एकाला 2 दिले. एकाला 5 दिले. 15 वचनामध्ये वाचा 25 15 म्हणतंय एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 5,000 दिले, एकाला 2,000, एकाला 2,000 दिले. 1,000 असे हा. त्याच्या योग्यतेप्रमाणे पण त्या दिले. 5,000साठी तो कसा आहे? विश्वासू आहे. विश्वास आहे. तुमची जीभ तुम्हाला विश्वास ठेवायची. Praise the Lord. Hallelujah. जीभ काय करायची? विश्वासू ठेवायची आहे. इकडं तिकडं नाही करायची. इकडची जीभ तिकडं तिकडं अशी वळवळ करते ती. तिला लगाम लावायचा. काय करायचं? असं करा. लगाम लावायचं तिला. काय लावायचं? कोणाला लावायचं आहे? लगाम जिभेला. दुसऱ्यांनी नेला पोलीस स्टेशनला जातात. मग ते लावते जे जिभेला लगाम. मग कोर्टात लावतात. मग कोर्टातून भेटतो लगाम लावून. तुम्ही जे बोलतात ना, बोलल्यामुळे भांडणं होतात. भांडणं झाल्यामुळे काय होतं? ते केस कुठं जाती? कोर्टात जाती. मग कोर्टात गेल्यानंतर पहिला अगोदर लगाम पोलीस लावतात. पोलीस लावून कोण लावतं? वकील पण लावतात. मग तिकडून लगाम लावून घ्यायचा तर कुठून लगाम लावून घ्यायचा? पहिला म्हणा देवाच्या वचनातून लावून घ्यायचं. शेजारच्याला म्हणा देवाच्या वचनातून आपल्याला काय करायचं आहे? लगाम लावायचा आहे. देव तुम्हाला काय सांगत आहे? लगाम लावा. Praise the Lord. Hallelujah. कुठे जी वळवळ करू देऊ नका. Praise the Lord. Hallelujah. जी वळवळ करायची असेल तर वचनासाठी वळवळ होऊ द्या. Praise the Lord. जिभेची. Hallelujah. आपल्याला कोणी म्हणलं नाही पाहिजे अरे काय करतलंय तर लावा लावा करते. इकडे उभे राहा, तिकडे उभे राहा, ह्याचं काढ त्याचं काढ. कोंबड्यासारखं करतो आपण. कोंबड्या बघा, त्यांना उकरायची सवय. काहीतरी भेटत तिथून, काहीतरी भेटतात. ओकिंड्यावर जातात. गाढव जातो ओकिंड्यावर कचरा खायला. आपण काय गाढव आहे का? नाही. या लावा लावे चहाड्या निंद्या काय वाचलं त्या 15 वचनामध्ये? काढा ना. जो आपल्या जिभेने चुगली जे आपल्या जिभेने चुगली करतो करीत नाही. तो देवाच्या पवित्र डोंगरावर जाईल. कुठं जाणार आहे? चुगली नाही केली तर कुठं जाणार आहे देवाच्या पवित्र आपण? चुगली केली तर कुठं जाणार आहे? नरकात. कोणाच्या डोंगरावर जाणार आहे? शैतानाच्या. कोणा शैतानाच्या डोंगरासाठी. शैतानाच्या डोंगरावर जावं. Praise the Lord. जिभेला काय करायचंय? छोट्या छोट्या गोष्टी कशा ठेवायच्या आहे? विश्वास. विश्वास उरायचं, लगाम लावायचं. Praise the Lord. Hallelujah. आपल्याला जीभ कशासाठी दिलेली आहे? चांगलं बोला. या नळातून काय येतं? चांगलंच पाणी बाहेर आलं पाहिजे. काय कोणतं पाणी आलं पाहिजे? गोड. तुमच्या नळामधून, घरातल्या नळामधून खारं पाणी येतं, गोड येतं का? खाऱ्या नळाचं वेगळं पाईप आहे, गोड नळाचा कोणता आहे? वेगळा पाईप आहे. तुमच्या शरीरामधून, तुमच्या जिभेमधून कोणत्या गोष्टी निघल्या पाहिजे? देवाच्याच गोष्टी निघल्या पाहिजे. फालतू गोष्टी नको निघायला. प्रेस द लॉर्ड. फालतू गोष्टी निघल्या पाहिजे का? बोला ना. बायबल मध्ये त्या 15 वचनामध्ये काय सांगितलं? स्तोत्र संहितामध्ये वाचा. जो आपल्या जिभेने चुगली कितवं वचन आहे? जो आपल्या जिभेने चुगली करीत नाही. 15 किती आहे? करीत नाही. 15. 15:3. आपल्या जिभेने चुगली करीत नाही. आपल्या जिभेने चुगली करत नाहीये. कुणी तुमच्याकडे काय बोलला तर काय करा? जपून ठेवा, दुसऱ्याला सांगू नका. Praise the Lord. Hallelujah. बघा इकडे आता. Hallelujah. तुमच्याकडे कुणी काय बोलला तर जपून ठेवा. मनात ठेवा. कुणी जर तुमच्याकडे सांगतं ते का फोडायला सांगतं का? नाही सांगत. काय करायचंय? तुम्ही कोणाच्या दारात जाता तिथल्या गोष्टी जपून ठेवा, कोणाला सांगू नका. Praise the Lord. Hallelujah. घरातल्या गोष्टी कोणाला सांगू नका, जपून ठेवा. Praise the Lord. ही छोटी छोटी गोष्ट आहे. विश्वास पण कसं राहायचंय? विश्वास. विश्वासू राहायचं. आपल्या तोंडाला लगाम लावायचा. Yes. कोणाच्या घरात काय चाललं का तिथलचं ऐकून दुसरीकडे सांग. दुसऱ्याच्या घरात, इथं आलं का इथलचं ऐकून तिसऱ्याच्या घरात. लोक याच्यावर टपले, अरे मला काहीतरी सांगन, हा मला काहीतरी सांग. काय करायचं नाहीये. तुमच्या जिभेला काय लावायचं? देवाच्या वचनाद्वारे लगाम लावायचा आहे. ही छोटीशी गोष्ट काय करायची? छोट्याच्या गोष्टीबरोबर कसं राहायचं? विश्वासू राहायचं आहे. तुमच्या एका बोलण्यामुळे एखाद्याच्या घराचं वाटुळ होईल. Yes. म्हणा वाटुळ होईल. वाटोळं. वाटुळ होऊ द्यायचं का? नाही. बोला ना. नाही होऊ द्यायचं. लगाम लावायचं, शांत बसायचं. कुठे जरी गेलं तर तू म्हणला पाहिजे नाही बाबा ती सिस्टर चांगले आहेत त्या. Praise the Lord. Hallelujah. आमच्या इथं कोणाला सांगत नाही, नाही. Yes. त्यांना ते आवडत नाही. नाही. ते प्रार्थना करणारे लोक आहेत. तिथं काय काय लोक अरे इकडं या ठिकाणी जातात प्रार्थना, इकडं बस तिकडं बस मधमाशावानी जातात आणि इकडं तिकडं मध गोळा करीत हिंडतात. हे लोक इकडची चुगली तिकडची चुगली चुगल्या सांगत बसतात. Yes. बायबल मध्ये सांगितलं, लेवी 19 मध्ये सांगितलं,
कुणी एक त्या 15 वचनामध्ये थांबा कुणीतरी. हा मग मी सांगतो 16 वाचा. आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको. आपल्या लोकात चहाड्या करीत चुगल्या करीत इकडं तिकडं फिरू नको. फिरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या जीवावर उठू नको. आपल्या शेजारच्या जीवावर उठू नको. तुमच्या जिभेला काय लावायचं आहे? लगाम लावायचा आहे. जिभेने चुगली करायची का? नाही. जिभेने चहाड्या लावायच्या का? नाही. बोला ना. म्हणा हे वचन माझ्यासाठी आहे. हे वचन माझ्यासाठी आहे. सुधरा. सुधरा. म्हणा स्वतःला म्हणा सुधर जाओ. सुधर जाओ. हालेलुया. काय सांगितलं? आपल्या लोकात चहाड्या करायच्या नाही. आपल्या लोकात, आपल्या लोक म्हणजे कोणी पण असो. परत या 115 मध्ये 15 मध्ये या 15:3 ना. आपल्या जिभेने चुगली आपल्या जिभेने काय करू नको? चुगली करू. चुगली करू नको. देवाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, एखाद्याने कुणीतरी कोणची गोष्ट सांगितली, ते काय करा? तुमच्यापासून फुटू देऊ नका कोणाला. त्या गोष्टी जपा. तुम्हाला समोरच्याने म्हणलं पाहिजे नाही हे लोक चुगली करणारे लोक नाही, आमच्या दारात येतात आणि जातात, ते कधी काही बोलत नाही असं त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? विश्वासू राहायचं. लोकांच्या दारात जरी राहतात ना, छोट्या छोट्या गोष्टी कसं राहायचंय? विश्वासू राहायचंय. तुम्ही त्याच्या दारात जरी जात असले तर त्याच्या बरोबर तुम्ही काय झालं पाहिजे? एक गोष्टीने बांधून घ्यायचं, विश्वासू राहिलं पाहिजे. त्याची बातमी कुठं फोडायची नाही. बोला ना, फोडायची का? तुम्ही कुठेही जा, कुणाच्या बातम्या कुठं फोडू नका. शांत बसा. आपल्याला लय घाण सवय. लगेच काय चाललं, काय चालल्यावरच राहू द्या, पुढे जाऊ नका. काय चाललं, कसं चाललं, झाली उकरायची सुरुवात. ते कोंबडी सारखं करू नका. पुढचं काहीच काढू नका. जा, तुम्ही कसे आहेत, बरे आहेत का? त्याच्या पुढे त्याच्या घरामध्ये घुसू नका. त्याच्या नवऱ्याकडे जाऊ नका, बायकोकडे जाऊ नका, आजीकडे जाऊ नका, सासूकडे जाऊ नका. तुमच्या फॅमिली कशी आहे? सगळे व्यवस्थित आहे का? याच्या पलीकडे कुठे जायचं नाही. आपल्या जिभेने काय करायचं नाहीये? आपण आपल्या जिभेने करतो, दुसऱ्याला पण म्हणतो जाऊन त्याला सांग, आणि तिसऱ्याला म्हणतो तू पण जाऊन तिकडं सांग, तू पण जाऊन तिकडं सांग. तुम्ही ह्या गोष्टीविषयी देवाबरोबर विश्वास पाहिजे. किती दिले तुम्हाला? 5,000. अरे विसरले का काय? 25 अध्यायामध्ये काय सांगितलंय? 5,000. मत्ते कृषी वर्तमान 25 किती? 15. 15 मध्ये काय सांगितलं? एकाला 5,000. एकाला 5,000 दिले. करा 5. 5,000. एकाला 2. एकाला 2. एकाला 1. एकाने लपून कुठे ठेवले? मातीमध्ये लपून ठेवले. आलेल्या तो विश्वासच नाहीये. त्याला काय म्हटलं? अरे दुष्ट निरुपयोगी दासा, जा अग्नीमध्ये. हालेलुया. त्याला कुठे टाकलं? तुम्ही जर विश्वासू नाही राहिले, प्रेज द लॉर्ड. पिता पुत्र पवित्र आत्मा. म्हणा पिता पुत्र पवित्र आत्मा. परमेश्वराबरोबर विश्वासू राहायचा. परमेश्वर आपल्याला पाहत आहे. सीसीटीव्ही करा, असं सीसीटीव्ही लावलेलं आहे. परमेश्वर मला पाहतोय. मी कशाला जिभेने चुगले करू? आमेन. हालेलुया. मी कशाला काय सांगू? कोणी विचारलं अरे ते कसे आहेत? मजेत आहे म्हणा, त्यांचं चांगलं चाललंय. त्याचे भांडण रस्त्यात काढू नका तुम्ही. त्याचे भांडण त्याला सांगू नका. त्याच्या घराची परिस्थिती त्याला खायला नाही ते सांगू नका. सरळ म्हणा, त्या विश्वासाने बोला. देवाने त्याला आशीर्वादित केलेला आहे. काय म्हणायचं? देवाने त्याला आशीर्वादित केलेलं. त्याच्या लावालाव्या करू नका. त्याच्या चुगल्या करू नका. बंद करा. त्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या जीवनात काय नाही, आशीर्वाद येत नाही. 5 वाल्याने 5 वाढवलेले, 2 वाल्याने 2 वाढवलेले, 1 वाल्याने लपून ठेवलेला आहे. म्हणून त्याला काय मिळालेले? त्याला आशीर्वाद मिळालेले, त्याला दुप्पट काय मिळालेले? ब्लेसिंग मिळालेले. 5 वाल्याला दुप्पट ब्लेसिंग मिळालेला आहे. तुम्ही आणि जर विश्वासू राहत असेल तर तुम्हाला काय मिळेल? दुप्पट आशीर्वाद मिळणार आहे. काय मिळणार आहे? दुप्पट. परमेश्वर पाहता आपल्याला. हालेलुया. काय म्हणतोय? परमेश्वर बरं पाहता तुम्हाला. परमेश्वर पाहत आहे. अरे मनानं मोठे परमेश्वर पाहत आहे. कोणाचं काय बाबा, तुझं तुझ्या जवळ राहू दे. हालेलुया. 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 25 मध्ये येऊया परत. आपण 25 मध्ये या आता. चला सगळे. हा 21.
याच्यामध्ये पंचवीस. 19 पासून वाचा. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्याच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते, पहा, यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा. कोणचा दास म्हणलेला आहे? भल्या आणि 2 पदव्या मिळणार आहे तुम्हाला. भला आणि कसा दास आहे? विश्वासू दास. मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन, तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. भल्या, विश्वासू आणि तिसरी नंबर दासा. म्हणा भला, भला, विश्वासू विश्वासू आणि दास. शाबास, भला आणि विश्वासू दासा. आणि तुमची पुष्कळावर पुष्कळावर काय करणार आहे? नेमणूक करीन. नेमणूक करणार आहे. तुम्ही विश्वासू राहिल्यानंतर तुम्हाला भला म्हणणार आहे. त्याच्यानंतर काय म्हणणार आहे? विश्वासू दास म्हणणार आहे. पुष्कळावर देव तुमची काय करणार आहे? नेमणूक करणार आहे. पुष्कळ म्हणजे काय? याचा अर्थ म्हणजे पुष्कळ प्रकारे तुम्हाला काय भेटणार आहे? आशीर्वाद देणार आहे. देव आशीर्वाद देणार आहे. बऱ्याची चुगली बिगली करून तुम्हाला आशीर्वाद नाही भेटणार. तुम्हाला काय मिळणार आहे? शाप. शाप शाप मिळणार आहे. आजपासून स्वतःला बदलायचंय. म्हणून मी स्वतःला बदलणार आहे. कोणाच्या नावामध्ये? बोला ना, हे लक्ष दे ना. कोणाच्या नावामध्ये? येशूच्या नावामध्ये. आज कोण पाहत आहे? परमेश्वर पाहत आहे मला. परमेश्वराला मला काय करायचं आहे? प्रकटीकरण 2:10 मध्ये सांगितलेलं आहे. प्रकटीकरण 2:10 मध्ये सांगितलं. वाचा वाचा पटकन. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. मरेपर्यंत विश्वासू राहा. मी तुला जीवनात म्हणजे मी तुला जीवनाचा काय देणार आहे? मुकुट देणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये खतं राहायचं आहे, विश्वासू राहायचं आहे. आपल्या शरीरातला प्रत्येक पाठ कसा पाहिजे? देवाबरोबर कसा पाहिजे? विश्वासू पाहिजे. परमेश्वराबरोबर विश्वासू. प्रेज द लॉर्ड. आता बघा इकडे हात बघा माझ्याकडे. पती पत्नी बरोबर पण कसं पाहिजे? बरोबर पण विश्वासू राहायचा आहे. डोळ्याने, कानाने, शरीराने, नाकाने, हाताने, पायाने पती पत्नीने एकमेकाबरोबर कसं राहायचंय? विश्वासू राहायचं आहे. डोळा पत्नीकड, अजून दुसऱ्या पत्नीकड, नाही पतीकड, अजून तिसऱ्या पतीकड, असं पाहिजे का? नाही पाहिजे. हा, बायबल मध्ये स्पष्ट सांगितलं. एकमेकाशी विश्वासू राहणे. इपिस्करस पत्र काढा. चलो निकालो. इपिस्करामध्ये सांगितलं पती पत्नी बद्दल. सहावा अध्याय, सॉरी 5व्या अध्यायामध्ये सांगितलं. वाचा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. अधीन राहायचंय. आणि काय फर्स्ट नंबर काय आहे? विश्वासू राहायचंय. हालेलुया. कोणाबरोबर विश्वासू राहायचंय? पती पत्नीने एकमेकाबरोबर कसं राहायचं आहे? विश्वासू राहायचे. विश्वासू राहायचंय. तू काय करतो तुझ्या बायकोला माहिती पाहिजे. हालेलुया. तू काय करतेस तुझ्या नवऱ्याला काय पाहिजे? माहित पाहिजे. आता तर तसं नाहीये. ज्याचं त्याचं. बायकोचा लॉक कोड नवऱ्याला माहिती नाही आणि नवऱ्याचा लॉक कोड मोबाईल बघून. बायकोचा लॉक कोड कोणाला माहिती नाहीये? नवऱ्याला नाही आणि कोणालाच माहिती नाही. नवऱ्याचा बायकोला माहिती. एकमेकांचं काय पाहिजे? माहिती. माहिती पाहिजे सर. हा, एकमेकाच्या आधीने तर काय पाहिजे? बोला ना. माहित पाहिजे. एकमेकाच्या आधीने आपलं कसं पण असू द्या. प्रेज द लॉर्ड. आपला नवरा भांडखोर असू द्या किंवा व्यसन करणारा असू द्या, काही पण असू द्या, तुमच्या प्रार्थनेने तो बदलेल. Praise the हालेलुया. Lord. तुमच्या प्रार्थनेने तुमची बायको बदलेल. Amen. किती उशीर लागत नाही तर लागू द्या. वाट पहा, तो बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काय करायचं आहे? विश्वासूच राहायचं एकमेकाने. फक्त काय करतो? कुठे जायचं का विचारून जातो, दुसऱ्यांना भेटायला जातो. असं पाहिजे का? नाही. हा, नवरा कुठं विचारून जातो बायकोला, मी इकडे चाललो बरं का, आणि दुसऱ्या गर्लफ्रेंडला जाऊन भेटतो. बायको पण तशी. मी नवऱ्याला विचारते, मी जाते दुसऱ्या बॉयफ्रेंडला काय करते? भेटत आहे. प्रेज द लॉर्ड. हे सगळं काय आहे? म्हणा पाप आहे. पाप आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीविषयी पतीने पत्नी बरोबर, पत्नीने पती बरोबर कसं राहायचं आहे? विश्वासू राहायचं आहे. एकमेकावर ज्यावेळेस तुम्ही विश्वासू राहणार आहे
नको ते घर उद्ध्वस्त होऊन जातं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वासू राहता तर लेकरं पण कसे राहणार? लक्ष द्या. विश्वासू राहणार आहे. तुमचे लेकरं पण काय होणार आहे? विश्वासू राहतील. उभं राहा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कंटाळा आलाय? किती लोकांना कंटाळा आलाय? नाही. म्हणजे मलाच आला वाटतं. नाही. कसं राहायचंय? विश्वास. पती पत्नी विश्वासू असेल, परिवार विश्वास. एकमेकाच्या आई वडिलांबरोबर कसं राहायचंय? विश्वासू बोला ना. राहायचंय. विश्वासू. पतीने पत्नीच्या आई बरोबर, पत्नीने पतीच्या बापा बरोबर, आई बरोबर, नातेवाईकाबरोबर कसं राहायचंय? विश्वासू राहायचंय. विश्वासू राहायचंय. प्रेज द लॉर्ड. काय राहायचंय? विश्वासू ते राहायचंय. कसे वागू द्या आपल्यासाठी, त्यांनी आपल्याला तुसड्यासारखं करू द्या, काही करू द्या, पण पिढ्यांचे 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 ब्लेसिंग तुम्हाला आणि मला मिळण्यासाठी, परमेश्वरापासून आपल्याला आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आपल्या पती बरोबर, त्यांच्या फॅमिली बरोबर, हर एक व्यक्ती बरोबर, पत्नीने पण पतीने पण पत्नीच्या, एकमेकाच्या परिवाराबरोबर, हर एक लोकांबरोबर कसं राहायचं आहे? विश्वासू राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय भेटणार आहे? जीवनाचा जीवनाचा मुकुट भेटणार आहे. करा असं. जीवनाचा मुकुट भेटणार आहे. चक्कर आले का चक्रम झाले? जीवनाचा मुकुट भेटणार आहे. अरे बाबा, आम्ही कुणी काही म्हणलं तरी चालत, ते म्हणून याडा याला काही बोलतात तरी काही बोलत नाही. त्याला म्हणा बाबा मला देव आशीर्वादित करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय गेलो का? अरे तुला एवढं तुझी सासू बोलली, एवढा सासरा बोलला, चढवून देतात, नाही. वरती करून देतात. चुकली. त्याला म्हणा शांत बस, नाही. ती माझे आई वडील आहेत. काय म्हणायचं? आई वडील आहे. आई वडील म्हणायचं. हालेलुया. हालेलुया. नवऱ्याने पण तसं सांग, नाही तुझ्या अंत बस, ते सासू सासऱ्याने माझे कोण आहेत? आई वडील आहेत. बायकोने पण काय म्हणायचं? ते माझे सासू सासरे नाही, ते कोण आहेत? माझे आई-वडील. आई वडील आहे, ती माझी बहीण आहे. प्रेज द लॉर्ड. जावेला काय म्हणायचं? माझी बहीण आहे. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कशासाठी करायचं आहे? ज्यावेळेस तुम्ही असं करणार आहे, देव तुम्हाला तुमची अनेक याच्यावर तो काय करणार आहे? नेमणूक करणार आहे. कशावर? अनेकावर नेमणूक. पुष्कळावर. काय म्हणलं? पुष्कळावर. पुष्कळावर. छोट्या याच्यावर नाही, पुष्कळावर. छोट्या छोट्या गोष्टीत काय करा? विश्वासू राहा. विश्वास राहा. आमेन. तुला एक कोस कुणी नेत असेल, त्याच्याबरोबर दोन कोस जा. दोन कोस जा. एक गाळावर कुणी मारत असेल, दुसरा एक गाल पुढं कर. हालेलुया. हे तिसरं सांगितलेलं नाही, तिसऱ्या गालाविषयी सांगितलं. मग आपण समोर त्याला करायचं का तसं? नाही. प्रेज द लॉर्ड. काय करायचं आहे? शेवटपर्यंत विश्वासू राहायचा प्रेज आहे. द लॉर्ड. हालेलुया. 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 कितीतरी साक्षी आहेत देवाच्या दास लोकांच्या. एक वेळेस तर एका दासाला काय केलं? त्या चोरांनी पकडून नेलं. बसा खाली. एक काय केलं? तो दास काय केला? त्या चोरांबरोबर गेला आणि ते चोरला त्याला काय करू लागले? मारू लागले, असंच करू लागले. पण काय केलं त्याने? देवाच्या नावात ते तिथं काय झाले? ते लोक बदलले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेला निघून. मला तुम्हाला सांगायचं काय? विश्वासू राहा. Yes. इथं पण विश्वासू राहायचे, Yes. हालेलुया. पण इथं पण विश्वासू राहायचे. इथं पण विश्वासू राहायचे. इथालच्या गोष्टी इथंच पॅक करायच्या. त्या गोष्टी इथंच साक्ष झालं तर सांगा. हालेलुया. कुणी म्हटलं कसं चाललंय? मजेत चाललंय म्हणा, भरपूर येतात. काय म्हणा? भरपूर येतात. काय म्हणायचं ब्रदर? आमेन. भरपूर लोक येतात, प्रार्थना करतात, आशीर्वादित होऊन चाललेले आमेन. आहे. हालेलुया. तुमच्या बोलण्याने तुम्ही आशीर्वादित होणार. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करायचं? तुमच्या बोलण्याने तुम्ही काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. तर मग आज पती पत्नीने सगळ्यात महत्वाचं, सगळ्या लोकांनी कोणाबरोबर विश्वासू राहायचंय? देवाबरोबर. देवाबरोबर. कुठे पण असा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये का? म्हणा योसेफ. योसेफ. योसेफला किती भाऊ होते? योसेफ धरून सगळे टोटल किती होते? 12 लोक होते. पण हे 12 लोकांमध्ये हा योसेफचा कितवा नंबर होता? 11वा नंबर होता. आणि 11 नंतर एक योसेफचा लास्ट भाऊ आहे, त्याचं बन्यामीन नाव आहे. प्रेज द लॉर्ड. भाऊ काय करायला लागलेला आहे? भाऊ त्याला खड्ड्यात टाकायला लागलेला आहे, तरी तो खड्ड्यात पडत आहे. हालेलुया. विश्वासू राहिला. भावानी त्याच्यामधूनच परमेश्वराने एक भेट दिला त्याच्या मोठ्या भावाला. काय नाव आहे त्याचं? रौबेन. रुबेन. रौबेनच आहे का? कोणचं आहे? रौबेन आहे का? कोणचं आहे? रौबेन. उत्पत्तीमध्ये वाचा नंतर तुम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोठ्या भावाद्वारे परमेश्वराने त्याला काय केलं? खड्ड्यातून काढायला लावलं आणि त्याला विकायला लावलं. विकला. मग तो विकला. त्याच्यानंतर पुढे गेला विश्वासू राहिला. पोटीफराच्या ठिकाणी. तिथं गेला. तिथं गेल्यानंतर काय झालं? त्या पोटीफराच्या बायकोनी त्याच्यावर नजर ठेवली.
तिच्यापासून पण पळाला. खोटा आरोप त्याच्यावर काय लावलेला आहे. त्याला कुठं जावं लागलं? जेलमध्ये जावं लागलं. जेलमध्ये पण कसा आहे? विश्वासू आहे. अरे ठिकाणी योसेफ काय विश्वासू आहे, पण परमेश्वराने त्याची मोठ्या पदावर काय केलेलं आहे? नेमणूक केलेली आहे. तुम्ही जर परमेश्वर बरोबर विश्वासू राहताल, देव तुम्हाला घरातून उंच करेल. देव तुम्हाला जेलमधून उंच करेल. देव तुम्हाला अरे ठिकाणामधून काय करणार आहे? उंच करणार आहे. तो तुम्हाला काय करणार आहे? बलाढ्य करणार आहे. तो तुम्हाला काय करणार आहे? धन पैसा हर एक गोष्ट देऊन संपन्न करणारा देव आहे. अरे आमेन आहे का नाही? आमेन. हालेलुया. तुम्हाला बोलले प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला संपन्न करणारे? विश्वासू राहणाऱ्याला. म्हणा शेजारच्याला म्हणा, जो विश्वासू राहील त्याला. विश्वासू राहील त्याला. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. योसेफ काय झालेला आहे? उंच मोठा व्यक्ती झालेला आहे. त्याचे भाऊ लोक त्याच्याकडे आले. यस. मग काय त्यांनी बदला घेतला का काय? मग तरी विश्वास बदला घेतला नाहीये. तुम्ही तुमचं कुणी किती काय नुकसान करू द्या, करू द्या, विश्वासू राहा. देव तुम्हाला भरून देईल सगळं. आमेन. देव तुम्हाला काय करून भरून देईल? तुम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया. कोणी समोरच्याने तुमचं किती नुकसान करू द्या, करू द्या, प्रेज द ते लॉर्ड. लोक परमेश्वर तुमच्याकडे आले. आमेन. मग त्यावेळेस सांगा, मला उंच करणारा माझा देव आहे. मी कोणाबरोबर विश्वास आहे? देवाबरोबर विश्वास आहे. तुम्ही देवाबरोबर मरेपर्यंत विश्वासू राहा. देव तुम्हाला काय करणार आहे? आशीर्वाद देणारा देव आहे. कोणी देऊ नाही तर नाही देऊ. प्रेज द लॉर्ड. बळच तुम्ही चांगले वागत असले तरी देव काय लक्ष दे. बळच तुम्ही चांगले वागत जरी असले तर लोक तुम्हाला नाव ठेवू द्या. प्रेज द लॉर्ड. बळ तुमच्या नावाविरुद्ध कुणी बदनामी करत असेल करू द्या. कोणी तुमची निंदा करत असेल करू द्या. कुणी तुमची चाळी करत असेल करू द्या. भांडायला जाऊ नका. घरात शांत बसा. यस. यस. योसेफ काय कोणाकडे भांडायला गेलेला नाहीये. म्हणा योसेफ कोणाकडे भांडायला गेलेला नाही. कोणाचे भांडे त्याने आदळलेले नाही. तुम्ही कशाला जाऊन कोणाचे भांडे आदळतात मग? यस. हा? यस. तुम्ही हाय त्या परिस्थितीत राहा. शांत राहा. तुम्हाला खड्ड्यात जावं लागलं जा. तुम्हाला जेलमध्ये जायची वेळ जा. तुम्हाला कुठं बंदिस्त होता होऊ द्या. कुणी निंदा करतं करू द्या. काय करायचं करू द्या. पण देवाच्या उत्तराची वाट पहा. देव तुम्हाला नक्कीच काय करणार आहे? आशीर्वादित करणार आहे. एखाद्याच्या उत्तराची वाट पाहू नका. ह्यो माझ्यासाठी उभा राहील, तो माझ्यासाठी उभा राहील, हा माझा तो माझा, सगळं कबाड आहे. देवाला म्हणा, देवा तू माझा आहे. देव तुमच्यासाठी जंगलामध्ये उभा राहील. देव तुमच्यासाठी खड्ड्यामध्ये उभा राहील. देव तुमच्यासाठी जलमध्ये उभा राहील. देव तुमच्यासाठी फारोपडे उभा राहणार आहे. जिथं नाही तिथं म्हणा, जिथं नाही तिथं. देव उभा राहणार आहे. हा, तुम्ही बोला ना, तुम्ही बोलत नाही. हालेलुया. जिथं नाही तिथं देव तुमच्यासाठी उभा राहील. हालेलुया. जंगलामध्ये देव उभा राहील. जंगलामध्ये सुद्धा देव तुमच्याबरोबर फार आहे. हो, जंगलामध्ये मोशे बरोबर देव चालू लागलेला आहे. आमेन, हालेलुया. एक मेघस्तंभ, दिवसा मेघस्तंभ, रात्री कोणता आहे? अग्निस्तंभ. देव हर एक परिस्थितीमध्ये तुमच्या बरोबर चालणारा, उभा राहणारा देव आहे. संकट आलं तर घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा, देव माझ्या बरोबर देव आहे. माझ्याबरोबर आहे. समस्या आला तरी घाबरू नका. म्हणा, देव माझ्या बरोबर आहे. उंच पद झाला तर गर्वाने फुगू नका. म्हणा, देव माझ्या बरोबर आहे. देवाने मला हे पद दिले. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ काय गर्वाने फुगला का? होय, आता यांचा बेत पाहतोय. भाऊ लोकांनी मला खड्ड्यात टाकलं. नाही, विश्वासू राहिला. तुमच्याकडे माझ्याकडे आल्यावर असं करू नका. देव क्षणात काढून घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करायचं का? बोला ना. नाही करायचं. सांगा शेजारात, नाही करायचं असं. नाही करायचं. हा, योसेफ एवढा मोठा व्यक्ती झाला. मोठा व्यक्ती झाल्यानंतर त्यांनी काय बदला घेतला का? नाही घेतला. हा, बदला घ्यायला परमेश्वर तुम्हाला मला शिकवत नाहीये. तुम्ही बदल्याचा विचार जर केला तर तुमचे आशीर्वाद काय झालेला निघून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद जाऊन द्यायचे का? नाही जाऊ द्यायचे. बोला ना, मुलांना जाऊन द्यायचे का? नाही जाऊ द्यायचे. बोला ना ब्रदर, जाऊन देणार द्यायचे का? नाही. अजिबात जाऊन द्यायचे नाही. मला काय करायचं? खर बदला नाही घे. बदला घ्यायचा नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती का? मला दानियल दानिएल. दानियल राजा बरोबर विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला बरोबर विश्वास आहे. फर्स्ट नंबर देवाबरोबर विश्वासू राहा. आणि देवाने तुम्हाला जे ठिकाण दिले त्या ठिकाणातल्या लोकांबरोबर विश्वासू राहा. देव तुम्हाला उंच करेल. दानिएलला काय करावं लागलं? कशात जावं लागलं? सिंहाच्या गुहेमध्ये जावं लागलं. हो, राजाची इच्छा नव्हती. दानिएलला काय करायची? गुहेत टाकायची इच्छा नव्हती. पण त्याचा विश्वास आता दानिएलला म्हटलं, जा तुझं देव वाचवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण कोणाबरोबर विश्वास आहे?
राजा म्हणून कोणाबरोबर विश्वासू आहे? दानिएलाबरोबर दानिएला राहिला. बरोबर. दानिएलाला कळालं हे राजा मला काही टाकत नाहीये, पण हे लोकांनी माझ्याविषयी कपट केलेल्या लोकांनी मला काय करावं लागतंय, याच्यामध्ये जावं लागतंय. तुमच्या विरुद्ध कुणी कपट करू द्या, कुणी चुगड्या लावू द्या, काय करू द्या, देव तुम्हाला सिंहाचे तोंड बंद करून टाकेल. काय करेल? सिंहाचे तोंड बंद करेल. आणि ज्याने चुगला लावल्या त्याला सिंहाच्या तोंडात जावं लागेल. Praise the Lord. Hallelujah. मग तुम्हाला चुगल्या लावून सिंहाच्या तोंडात जायचंय का? नाही. शेजारच्याला म्हणा तुला जायचंय का? नाही. चुगल्या लावून सिंहाच्या ज्यांनी दानिएला विषय चुगल्या लावल्या, ते गेले. दानिएला विषय काही काही बोलले, प्रार्थना करतो दिवसातून 3दा प्रार्थना करतो, राजाला सांगून दिलं, पण राजाची काही इच्छा नव्हती दानिएलाला टाकायची. पण परमेश्वराने पण दानिएलाला काय केलेलं आहे? वाचवलेलं आहे. मग ज्या लोकांनी दानिएला विरुद्ध कट केलेला आहे, कट करणाऱ्या लोकांच्या चुरड्या करून टाकला. कुणी केलेला आहे? सिंहाने. सिंहाने. Yes. आवाज तर येतच नाही Praise the तुमचा. Lord. Hallelujah. सिंहाने. प्रेज द लॉर्ड. चाललंय काय डोक्यावरून? नाही. हा कानातून इकडे चाललं का काय? नाही. काय कोणाचा चुरडा केला? त्या लोकांचं जे लोक आपले चुगल्या लावतात त्यांचे विषय काय करू नका, शांत बसा. शांत बसा. असं Praise the Lord. Yes. एखादा पुतळा कसा शांत असतो? Statue. तो एका जाड्या माणसाचा पुतळा असतो, तो असाच उभा असतो. तसे शांत बसा. Yes. देव उत्तर देणार आहे. Yes, amen. स्टॅच्यू कसा असतो? एखादा आपण कपड्याच्या दुकानात जातो, स्टॅच्यू असं घालून ठेवतो, तो गपचीतच उभा राहतो कपडे घालून चांगले, त्याचे डोळे पण असेच असतात, समोरच असतात. तसं कुणी काय म्हणलं? शांत. कुणी चुकलेलं? शांत. कुणी काय केलं? शांत. कमून Hallelujah. दानिएलने कमून केलं? त्याला माहिती मला काही तर राहायचं नाहीये, मी काही तर राहायला आलेलं नाही. त्याची गोया काय आपली जागा नाहीये. प्रेज लॉर्ड. हे वाटोळं व्हायचं किंवा नाश व्हायची ती आपल्या जागा नाहीये. ते कोणासाठी आहे? जे लोक आपलं वाईट करत आहे, जे लोक चुगले लावत आहे, जे अनेक कुभांड आणत आहे, त्यांच्यासाठी ती जागा आहे. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही शांत बसायचं. Yes. देवा तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. Amen. Hallelujah. काय करायचं? देवा तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. शेजारच्याला म्हणा देवाच्या उत्तराची वाट पाहायची. हालेलुया. मग काय करायचं? पती पत्नीने एकमेकाबरोबर काय करायचं? विश्वासू राहायचं. विश्वासू राहायचं. सगळ्यांनी मिळून कोणाबरोबर विश्वास राहायचं? देवाबरोबर. हा कुटुंब परिवाराने कोणाबरोबर? देवाबरोबर. कुटुंब परिवाराबरोबर कसं राहायचं? विश्वासू राहायचं. त्याच्यानंतर पालकाबरोबर पण कसं राहायचं? विश्वासू राहायचं. गावाला जरी जात असलं तर विचारून जा, पुढे काय करायचं असलं तरी विचारून करा. दुकानाचं स्वागत करायचं असलं तर प्रार्थना करून स्वागत करा. पुढे घरी प्रार्थना ठेवत चला. तुमच्यासाठी काय आहे? आशीर्वाद आहे. तुम्ही नाही माझ्या बरोबर विश्वासू राहिले तर देव काय? देव म्हणून हा विश्वासू राहिला नाही, याला खाऊ द्या सिंहांनी. काय म्हणून देव? सिंह टपलेले आहे. सिंह टपलेले आहेत. सिंहाचे तोंड आहेत, शैतानाचे तोंड आहेत तुम्हाला गिळायला. Yes. तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. तो शोधित फिरतो कोणाला गिळावं. Hallelujah. मग काय करायचं? विश्वासू राहायचंय. आपले मम्मी पप्पा आहे, आध्यात्मिक मम्मी पप्पा आहे, त्यांच्या बरोबर कसं राहायचंय? विश्वासू राहायचंय. विश्वासू राहायचंय. काही करताना विचारून जा. Praise the Lord. आता हे लेकरं जर विचारून नाही गेले मम्मी पप्पाला, कधी कधी कोणत्या ठिकाणी काय संकट असतं, प्रॉब्लेम असतं, न विचारून गेल्यानंतर काय होतं? नुकसान होतं. संकटात सापडतात. बरोबर आहे का नाही? Yes. हा तुम्ही आणि जर आपल्या आई वडिलांना विचारलं नाही, विचारून नाही गेले, तुमच्या मनाने केलं तर तुम्हाला काय होणार आहे? संकटात त्रास होणार आहे. Yes. तसंच पालक सांगतात का तुम्हाला ते वारंवार बोलतात, का पास्टर तुम्हाला बोलतात असं करू नका, तसं करू नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. त्यांना माहिती आहे इकडे सिंहाची गो आहे, Yes. तिकडे चोरा चिलट्याची गो आहे. समजून घ्या. कोणाच्या घरी कमून जाऊन देत नाही. Yes. हा या परिवारामध्ये नका जाऊ, त्या परिवारामध्ये नको, शेजारच्याकडे नका जाऊ, इथून तुम्हाला बाधा होईल. Yes. म्हणून बाळक लोक काय करतात? Hallelujah. हा त्यांना काय गरज आली? नाही. तुम्ही वाचावं, म्हणून. तुम्ही सिंहाच्या गोळ्या सापडू नये, म्हणून. तुम्ही कुत्र्यांच्या तावडी सापडू नये, Yes. तुम्ही लांडग्यांच्या तावडी सापडू नये, तुम्ही Yes. कोल्यांच्या तावडीत सापडू नये, तुम्ही जंगली प्राण्यांच्या तावड्यात काय होऊ नये, सापडू नये. म्हणून पाळक लोक, पास्टर लोक तुम्हाला काय करतात? जपतात. याचा अर्थ असा नाहीये, वेगळा अर्थ नाहीये त्याचा, नाही. तुमच्या संरक्षणासाठी आहे. Hallelujah. म्हणून पाळकाच्या तुम्ही किती पाळकाच्या दार आहे. एक आज इकडं काही काही लोकांकडे लिस्टच असते,
एका जणाकडून प्रार्थना, एकाकडे वचन. एकाकडून झोपताना प्रार्थना, एकाकडून काय विषय झाला का पोटासाठी भविष्य वक्ते, कुणी लगेच मग त्यांना प्रकटीकरणचं दान आहे. मग आमच्या घरात असं कसं काय चाललंय, पायला त्या पायसाठी. कोणी म्हणतं आले कुठलं येड्यावानी करू राहिलं, मग येड्यावानी कोण करतं, मग ते एक पास्टर आहेत. माझं लेकरू का म्हणून येड्यावानी करतं. त्या बाबाकडून सुटले ना, आता कोणाकडे, कोणत्या बाबाकडे गेले, पास्टर बाबाकडे गेले. कुणी भविष्य पाहते, कुणी प्रकटीकरण पाहतो, पण त्यांनी भविष्यवाणी केली, नाही. याने असं केलं. विश्वासूपणा. अरे तू विश्वासू राहा का पास्टर बरोबर, देव आशीर्वाद. तुला देव आशीर्वादित आमेन. करेल. म्हणा मोशे, मोशे. मोशे बरोबर कोण विश्वासू राहिलं, म्हणा कालेब. यहोशुवा, यहोशुवा. म्हणा कालेब. कालेब. ओ ज्या मोशे नंतर जो राहणार आहे, कनान देशामध्ये जो जाणार आहे, तो म्हणजे कोण आहे, यहोशुवा आहे. परमेश्वर यहोशुवाला काय म्हणला, यहोशुवा 1:9 मध्ये म्हटलं, भिवू नको, घाबरू नको, तू जाशील तिकडे, तुझा देव तुझ्या बरोबर आहे. तुम्ही जर विश्वासू राहणार आहे एका सेवकाबरोबर, तो त्याचा देव तुमच्या बरोबर राहणार आहे. मोशेचा देव कोणाबरोबर आला, यहोशुवा बरोबर राहिला. माझा देव कोणाबरोबर येणार आहे. मंडळी बरोबर. तुम्ही पाळका बरोबर विश्वासू नाही तर देवाबरोबर विश्वासू नाहीये. Yes. हा 10 पाळका बरोबर असला तर देव म्हणून हिंड 10 पाळका बरोबर, मी तुला भेटणार नाही. देव पण काय म्हणत, मी तुला काय करणार नाहीये. मोशे फक्त एकाच्याच माग, देवाच्या. आणि यहोशुवा कोणाच्या माग, मोशेच्या. मोशेच्याच माग. मग मोशेला मरण आलं. मोशे मरण पावल्यानंतर त्याला मरण आलं का काय, हा पण त्याच्यानंतर कोणाची निवड झाली, यहोशुवा. यहोशुवाची निवड झाली. हालेलुया, हालेलुया. तुम्ही म्हणता ना आता मोशेच्या अगोदर मलाच निवडावा, असं असतं का. याचं काम सोपूपर्यंत तुमचा नंबर येणार नाही. हालेलुया. मग काय करायचं, हा ते पास्टर आम्हाला काहीच सांगत नाही, काहीच करायला लावत नाही, असंच नाही तसंच नाही. विश्वासू राहा. अरे मरोपर्यंत विश्वासू राहा, त्याच्यानंतर तुझा नंबर आहे. आमेन. हालेलुया. ते लोक पळून जातात. मग आता ते पास्टर मग तिकडे आम्हाला सांगतात, हे करायला लावतात, ते करायला लावतात. पण ते लोक विश्वासू नसल्यामुळं त्यांच्या हातात परमेश्वर सेवा देत नाही. Yes. त्यांच्या ते विश्वासू नाही राहिल्यामुळे त्यांना आशीर्वादित नाहीये, त्यांना कुठल्या प्रकारचे ब्लेसिंग नाही भेटत. तुम्हाला कोणाबरोबर विश्वासू राहायचंय, सेवकाबरोबर. म्हणा सेवकाबरोबर विश्वासू राहायचंय. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, मंडळी बरोबर कसं राहायचंय. विश्वासू. मंडळीमधला प्रत्येक व्यक्ती हा देवाचा व्यक्ती, म्हणा देवाचा व्यक्ती. देवाचा व्यक्ती. आणि हा व्यक्ती तुमच्याकडे काहीतरी गोष्ट सांगतो, तर तुम्ही बाहेरच्या लोकांना जाऊन सांगायचं का, नाही सांगायचं. अजिबात सांगायचं नाही. इकडचं तिकडं करीत राहायचं की इथलच्या लोकांचं नाही. इथाचा विषय इथंच स्वतः जवळ. तुमच्याकडं. आणि तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे. देवाकडे. तुम्ही चुगली करायची तर देवाला करा, देवाला सांगा, देवा त्याचा असा. त्याला बरं वाटत नाही, त्याला बरं वाटू दे. Yes. त्याच्यासाठी गुडघ्यावर जा, त्याची निंदा नका करीत बसाय. हे तिला जो आजार आहे बाबा, तिच्या जवळ नको जायला. देव तिचं बरं करीन, तुला येईन. मग म्हणा बरोबर विश्वास राहायचंय. मंडळी बरोबर. म्हणा तुझ्या मानायचं का. नाही. तुम्हाला सांगतो, स्वाईन फ्लू आलेला होता. स्वाईन फ्लू माहिती आहे किती लोकांना. ते स्वाईन फ्लू संसर्गजन्य रोग होता, स्पर्शाने होतं. स्पर्शाने सुद्धा व्हायचा. तर आम्ही 2 जण संगमनेर एक ठिकाणामध्ये एका व्यक्तीला, एका बहिणीला स्वाईन फ्लू झाला. तिथे जाऊन आम्ही प्रार्थना केली. मग आम्हाला झाला का स्वाईन फ्लू. मग त्या लोकांना तुच्छ मानायचं का, नाही मानायचं. हा कसं राहायचं मंडळी बरोबर. विश्वासू राहायचं. मंडळीच्या काही लोक आजार पाहूनच लांब बसतात, त्याचा जाईन आणि तुझ्यात येईन. मग तसं करायचं का नाही. तिथं काही कॅन्सरच्या लोकांजवळ जाऊन मी अशी तोंडाला तोंड, म्हणजे असं तोंड जवळ घेऊन मी प्रार्थना केलेली आहे. Yes. अरे कुठला आजार येऊ शकत नाही. Yes. त्या लोकांसाठी तुम्ही काय करा, त्याच्या चाड्या नका लावू दुसरीकडे. देवाला तो सांगा. अगोदरचाच वैतागलेला असतो, Hallelujah. अगोदरच त्याला त्रास झालेला असतो, Yes. अगोदरच त्याच्या काय वेदना आहे तुम्हाला माहितीये का. नाही. त्याच्या वेदना तो जर तुम्ही दुसऱ्यांना सांगत असेल तर त्या वेदना तुम्हाला सहन करावा लागतील. म्हणून चर्च मध्ये कुठलाही व्यक्ती आला, विश्वासू राहा. त्याच्याबरोबर विश्वासू राहा. त्याच्या Praise गोष्टी the Lord. दुसऱ्याला सांगू नका. Hallelujah. त्याच्यासाठी काय करा, प्रार्थना प्रार्थना करा तुम्ही. Yes. आणि मग देव त्याचा आजार पण बरा करेल, त्याच्याबरोबर तुम्हाला पण आशीर्वाद Amen. करेल. हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. आपण काय करतो, 10 ठिकाणी सांगतो. गल्लीत जाता जाता सगळ्या गल्ल्यांना सांगतो, अरे ते बाईला असं झालंय बरं का, तिला कोरोना झालाय बरं का. कोरोनाच्या काळात पण मी गपचित नाही बसलोय.
कोरोनात जाऊन मी माझ्या पाहुण्या लोकांना पण भेटून आलो, हातात हात दिला, मी प्रार्थना केली. Praise the Lord. माझे मेवणे आहेत, त्यांची साक्ष सांगतो मी त्यांना तुम्हाला. त्यांचं हृदय काळं पडलेलं होतं. काय? कोरोनाने काळं पडलं. त्यांच्यासाठी मी रडून रडून प्रार्थना केली. आणि रडून रडून प्रार्थना केल्यानंतर काय झालं माहिती आहे का? देवाने चमत्कार केला, त्यांचा कोरोनाच निघून गेला. स्वतःचे त्यांचे घरचे सुद्धा त्यांच्या जवळ येत नव्हते. तर मी जाऊन तिथं जाऊन भेटलो. कोणचे नातेवाईक सुद्धा जवळ येत नव्हते. Hallelujah. तिथं जाऊन मी भेटलो, प्रार्थना केली. Praise the Lord. मग असं करायचं का आपण? नाही. सांगा ना. नाही. तुमच्यावर ऍक्सेप्ट करून बघा बरं, व्यवस्थित बस. तुमच्यावर ऍक्सेप्ट करून बघा बरं, त्याचा आजार जरा सर्दी खोकला झाला तुम्हाला, किती वेदना होतात. त्याला काय आजार आहे, काय तकलीफ आहे त्याची त्याला माहिती. Yes. त्याच्या आजाराबरोबर तुम्ही विश्वासू राहा. Hallelujah. बाबा तुझा आजार तुम्हाला सांगितलं ना, देव तुम्ही बरं देवाकडे करेल. सांगत. Yes. मी काय करणार आहे? देवाला देवाकडे सांगेल. सांगत. आणि तुम्ही काय करायचं, याला त्याला नाही सांगायचं, देवाला देवाला सांगायचंय. लपून ठेवा. हालेलुया. आणि बरं झाल्यानंतर सांगा, साऱ्या दुनियाला सांगा, देवाने त्याला बरं केलेलं आहे. काय करायचंय? मग साक्ष सांगा. पाय दुखतेत का? नाही. उभे राहा आपण, सगळे उभे राहा, सगळे उभे राहा. हा, कसं राहायचंय मंडळी बरोबर? मंडळीच्या गोष्टी फोडायच्या का एकमेकाला? हा, काय करायचं? तुम्ही ही वही आणा, वही आणून तुम्ही लिहून घेत चाला. नाही तर लिहून नसेल घेत तर मी मेसेज टाकीत असतो युट्यूबला. युट्यूबचे मेसेज ऐका, तुमची कान उघडणी होईल. स्टेटसला ठेवा तुम्ही. Hallelujah. आमचे पास्टर होते, ते असलेला अजून वया आहेत माझ्याकडे, मी लिहून ठेवायचो. काय आहे तुमच्यासाठी तो अभ्यास आहे. तुम्हाला वाचता लिहिता येतं ना सगळ्यांना? येतं का? येतं का तुम्हाला? Yes. पुढच्या वेळेस मला तुमच्याकडे वया दिसू द्या, काय लाजू नका. वही करा, तिथं विषय लिहा. आजचा विषय काय सांगितला मी तुम्हाला? विश्वास. छोट्या छोट्या राहणे. गोष्टीत कोणाबरोबर? देवाबरोबर विश्वास राहायचं. त्याच्यानंतर मी परमेश्वराबरोबर सांगितलं, पती पत्नी बरोबर सांगितलं, मंडळी कुटुंबाबरोबर बरोबर सांगितलं, सांगितलं. पालकाबरोबर सांगितलं, त्याच्यानंतर मंडळी बरोबर सांगितलं. Praise the Lord. शेवटचा विषय काय चालू आहे? मंडळी बरोबर. मंडळी बरोबर कसं राहायचंय? विश्वास. आपल्या लेकरांबरोबर पण कसं राहायचंय? विश्वासू राहायचे. विश्वासू राहायचं. लेकरांनी कोणाबरोबर विश्वासू राहायचंय? आई-वडिलांबरोबर. आई वडिलांबरोबर. त्यांना मागे फिरून बोलायचं नाही, त्यांच्या चुकल्या पाहुण्यात सांगायचं नाही. लगेच काही लेकरं पण काय करतात, मम्मी पप्पाने भांडण केलं, मग आत्याला सांगतात, हम्म. चुलत्याला सांगतात. नाही सांगायचं. हा, सांगायचं का? नाही सांगायचं. लावा लावा करायचं का? अजिबात करायचे नाही म्हणा, अजिबात करायचे नाही. अजिबात करायचं नाही. Praise the Lord. आपला घरातला विषय कोणाला सांगायचा का? नाही सांगायचं. अजिबात सांगायचं नाही. Yes. मला सांगितलं तर ठीक आहे, प्रार्थना. मी काय करेन? प्रार्थना करू. भांडणं झालेले पण मला सांगायचे नाही. फक्त प्रार्थना कोणाला करू. सांगायचं? म्हणा देव बाप्पाला सांगायचं, म्हणा देव बाप्पाला सांगायचं. कोणाला सांगायचंय? देवाला. देव बाप्पाला सांगायचं. गुडघ्यावर रडायचं, मम्मी पप्पाला काय कर? आशीर्वाद. स्पर्श कर. लेकरांनी पण आई वडिलांच्या काय करायचं? आई वडिलांबरोबर विश्वासू राहायचं. विश्वासू Praise the राहायचं. Lord. आपल्या Hallelujah. फॅमिलीने पण एकमेकाबरोबर काय करायचंय? विश्वासू राहायचं. आता फॅमिलीच राहिली नाही. मुलगा कुठं जातोय बापाला माहिती नाही, मुलगी कुठं जाते आईला माहिती नाही, आणि आई पप्पा कुठं जाते कोणालाच माहिती नाही. बायको कुठं जाते नवऱ्याला माहिती नाही, लेकराला गपचीत सांगून कुठं जाते काय माहिती. तोंड बांधले चालली निघाली. नवरा पण कोणाला सांगत नाही, निघाला. फोन स्विच ऑफ. विश्वास. फोनला लॉक लावून ठेवले. 50 50 लॉक लावायचे असले ना, घरच्यांना लॉक कोड माहिती असला पाहिजे. तुमच्या फॅमिली 4 लोक जर असले तर 4 लोकांना तुमचं काय करायचं आहे? कोड माहिती पाहिजे. आता माझा फोन आहे, माझा अकाउंटचा सगळ्यांना कोड माहिती आहे. माझ्या फोनला कोडच नाही, लॉक कोडच टाक कुणी घेतं नोच घेते त्याच्यामध्ये. फक्त एकच आहे, फोन पेला कोड टाकलेला आहे, गुगल पेला टाकलेला आहे. जे पैशाचे अकाउंट आहे त्याला मी काय कोड टाकलेला आहे, तो कोड कोणाला माहिती? फक्त घरच्यांना माहिती, दुसऱ्याला नाही माहिती. ते पैसे गायब करतील म्हणून यांना कोड माहिती आहे. Praise the Lord. तो आहे विश्वासूपणा. Praise the Lord. हालेलुया. आणि मला जरी सांगितलं तुम्ही तुमचा कोड, तर मी काय तर पैसे चोरणार आहे का तुमचे? मला तर देवाची आज्ञा माहिती आहे की काय करू नको, चोरी करू नको. तुमच्या घरच्यांना पण माहिती पाहिजे. घरच्या लोकांना पण तुम्ही जर प्रार्थनेला येत असेल त्यांना सांगा. हालेलुया. हालेलुया. काय तुम्ही करतात? सगळं एकमेकाला काय करा? विश्वासाने. सांगून करा. तुमचा मुलगा कुठं जात असेल तर तुम्ही तो फोनवर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. मुलगी कुठे जात असेल फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये राहा. का राहायचंय? कारण की जग
खूप अविश्वासू झाले, वाईट झाले. जगामध्ये संरक्षणासाठी आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं, Yes. विश्वासू राहायचं. Hallelujah. आपल्या लेकरांना विचारा कुठं चालले, काय चालले, बायकोला विचारा, नवऱ्याला विचारा, फॅमिलीला विचारा. हालेलुया. कारण की तुम्हाला आणि मला सावध पण राहिलं पाहिजे, हुशार राहिलं पाहिजे. म्हणा सापासारखे चतुर, सापासारखे कबुतरासारखे कबुतरासारखे साळसूद. साळसूद. हुशार राहायचं आपण. काय आहे, हुशार. फॅमिलीतले लोक जरी तुम्ही विश्वासू राहतात, पण हुशार पण काय काय लोक अविश्वासू पण येतील, पण त्यांच्या पुढे काय उपयोग कशाचा वापर करायचा, बसा का नाही, त्यांच्या पुढे कशाचा वापर करायचा ब्रदर. हुशारीचा. देवाचं वचन सांगतंय हुशार राहा. हुशार राहा, सावध राहा, चतुर राहा. काय राहा, चतुर. चतुर. चतुर बगळा. बगळ्याला गलोरीचा फटका गेला का बगळ्याला लगेच कळतं काय, अरे दगड आलाय. तरी फॅमिलीने कसं राहायचं. आता पास्टरने सांगितलं विश्वासू राहा. अरे पण चोराबरोबर विश्वासू राहा सांगितलेलं नाही मी तुम्हाला. हा चोर आहे तर त्याला त्याच्यापासून काय करा, सावध राहा. एखादा लबाडी करणार आहे त्याच्यापासूनच सावध राहा. Yes. लबाडी करणार जो तुम्ही म्हणता हा आणि पास्टरने सांगितलं विश्वासू राहा, मग काय त्याच्याबरोबर विश्वासू राहायचं काय, विश्वासू राहा. पण त्याच्याबरोबर काय करा, सावधगिरी. सावधगिरी करा. त्याच्या हातात मोबाईल नका देऊ. तुम्ही म्हणता पास्टरने सांगितलं विश्वासू राहा, मग द्या मोबाईल, कोट टाकून द्या त्याला, उघडताना आला पाहिजे. सावध आणि हुशारी करा. Yes. कसं राहायचंय, Hallelujah. सावध. लक्ष द्या कसं राहायचंय. हुशार. कुणी म्हटलं चॉकलेट देते, हा पास्टरने सांगितलं आता विश्वासू राहा, अजिबात चॉकलेट घ्यायचं नाही. Yes. काय करायचं नाही, घ्यायचं नाही. घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये समजा एखाद्या माणसाने गुंगीचं काही टाकलं, मग कोणी दिलेलं काही खायचं का बाहेरच्या लोकांनी, नाही. अजिबात खायचं नाही. आई वडील ते देताना तेच खायचं, प्रार्थना करून खा. Yes. बाहेरच्या लोकांचं काहीच घेऊ नका. काय तसे योग्य त्याचे लोक राहिलेले नाहीत. Praise the Lord. त्या ठिकाणी कशाचा वापर करायचा आहे, हुशारी. अरे करा ना, हुशारी. हुशारी, सावधगिरी. सावध, सावधगिरी, साळसूद. चतुर. चतुर. हालेलुया. चतुर काय, बघा. चतुरकोला. बोला. चतुरकोला आणि कशाची गोष्ट आहे ती, हा नाही, ते वेगळं. ती वेगळी. चतुर लांडगा. चतुर कबूतर. चतुर लांडगा आहे. लांडगा काय करायचा, एक लांडगा होता आणि एक बकरी होती. म्हणा एक बकरी होती. त्या बकरीला 4-5 लेकरं होते आणि 4-5 लेकरं काय करायचे, ती काय केली, एक वेळेस काय केली, ती घास आणायला गेली. ती लेकरांना सांगितलं की मी बाहेर चालले, कुणी आलं तर दरवाजा उघडू नका. काय केलं, दरवाजा उघडू नका. आणि मी येण्याचं चिन्ह मी काय करेन, की गाणं. गाणं म्हणेन मी, दार दार उघडा बाळांनो तुमची आई आली. आणि तो लांडगा काय करतो, हे सगळं ऐकतो आणि त्या लेकरांना काय करतो, कोड माहित होतं त्याला. त्याचा कोड, त्या लेकरांचा कोड, आई वडला आई आई आणि लेकरांचा काय होतं, कोड माहित होतो. तो येऊन तोच करतो. 2दा-3दा लेकरं काय करतात, नाही उघडत. नाही उघडत नाही. मग काय लोक लेकरांना भूक लागलेली असते ते उघडतात. मग तो काय करतो, तो लांडगा काय करतो, त्यांना बांधून. त्यांना बांधून घेऊन जातो. पण आई ज्यावेळेस घरी येते पाहते त्या लांडग्याच्या तावडीतून त्या पिल्लाला काय करते, सोडून आणते. मग काय करायचं, हुशारीने वागायचं. तुम्हाला शिकवलंय विश्वासू राहा. पण हुशार पण राहा. विश्वासू बरोबर काय करायचंय लेकरेश, काय करायचंय, हुशारी बरोबर जे विश्वासू बरोबर काय करायचंय, हुशार पण राहायचं. हुशार राहायचंय. म्हणा हुशार राहायचंय, हुशार. सावध राहायचंय सावध. चतुर. आणि चतुर. लांडग्यापेक्षा चतुर राहायचे. हालेलुया. म्हणजे का आपण लांडगे नाहीत बरं का, नाही. आपण देवाचे लोक कसे पाहिजे, चतुर. चतुर पाहिजे. म्हणा कसे पाहिजे, चतुर. सापासारखे चतुर. चतुर आणि साप कसा आहे, चतुर. सळ सळ जातो निघून तो. कबुतरासारखे कसे, कुणी काय करतं आणि कोणाचा काही भाला आला, कोणाचा काही बाण आला, भुरकून उडून जातं. लगे भुरकन उडून जातं. कुणी काही चतुरपणा करायला लागलं गायब. थांबायचं नाही तिथं आपल्याला. किती लोक माझ्या बरोबर आहे, हालेलुया. 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 मग काय करायचं, आज काय शिकले तुम्ही, विश्वासू राहायचंय. म्हणा छोट्या छोट्या गोष्टीविषयी छोट्या गोष्टी. विश्वासू राहायचे. म्हणजे जगात वावरत असताना पण कसं राहायचंय, हुशार. हुशार. हुशार राहायचं. कुणी म्हटलं चला शाळेत आलं, कुणी ये मी तुला सोडवतो, त्याला म्हणा तू निघ नाही तर तुला दगड मारीन मी. काय म्हणायचं, दगड मारीन. मुलींना जर कुणी काय म्हणलं चल रे मी तुला सोडवतो, त्याला म्हणा एक माझ्या खिशात चाकूय म्हणा. काय म्हणा, हा, दगड मार. माझ्या खिशात चाकूय, हा म्हणा मिरची पण आहे म्हणा. काय म्हणायचं, मिरची पण. जायचं का त्याच्या बरोबर, नाही जायचं. अजिबात जायचं नाही. हालेलुया. कुणी हात लावायला जरी लागलं तर वरडायचं मोठ्याने, हुशार.
गोंगाटा करायचा. काय आहे? हुशार राहायचं. हुशार राहायचं. किती गोष्टी शिकवल्या? विश्वासू आणि कसं राहायचं? हुशार. म्हणा, विश्वासू राहणं, विश्वासू. हुशार राहणं, हुशार. चतुर राहणं, अजून चतुर राहणं. साळसूद राहणं. अजून काय सांग? साळसूद राहणं. हा, प्रेस द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलंय? Yes. ठीक आहे. प्रेस द लॉर्ड. या देव वचनाद्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद करू.